श्री मल्हारी सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवणी पर्वताशी, गेले सारे अमरावतीसी, इंद्र राजास सांगण्या. रत्ने झळकती सिंहासनी, इंद्र बैसला आसनी, अनेक अप्सरा येऊनी, करती तयाची सेवा. तेथे सेवतसे अग्नी, यमपाश सोडूनी, कुबेर नवनिधी घेऊनी, सेवा करीतसे शुक्राची. सूर्य शांत मूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी, बृहस्पती करी स्थवनाशी, त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्रनगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले, देवता सारे तेथे विराजले, अमरावती नगरीत. ऐसा तो देव राणा, देखुनिया ऋषीगणा, स्वत उठोनिया सिंहासना, तयासी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच. दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन, तुम्ही कार्य घेऊन कवन, सांगावे मज ऋषी राया. ऋषी उवाच. तुझे अभय आम्हासी, मुनी मणिचूर पर्वतासी, आम्ही करीत होतो तपासी, आला तेथे मल्ल दैत्य, घेऊनी दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला, आम्हासी पिडू लागला, तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून, कुटुंबे आणिक पर्वते ठेवून, आले तुझ शरण, तू सर्व जानसी. देवराया इतुके करणे, दैत्य मनिमल्ला वध करणे, आम्हासी आश्रमी स्थापने, तुम्ही निर्भय करून या. शक्र उवाच. त्या दैत्ये ब्रह्मासी आराधिले, एके अंगुष्टे तप केले, धूम्रपाना सहित जपिले, तयाने झाला अमर तो. त्या तपबळे उन्मत झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश वदवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदयी श्री विष्णू चरण स्मरण, पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयांच्या मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुणी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमलनयन, केला पितांबर परिधान, रत्न जडित सिंहासन, शोभत असे मेघ सावळा, केयूर कनक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकीत, कर्णी कुंडले मिरवित, हृदयी वैजयंती शोभत, गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी, पद्मासनी बैसले श्री हरी, वदन सुहास्य शोभे, सौंदर्याचा निधी ओतिला, रत्न खजित मुकुट शोभला, सुवर्ण तेज सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक, कपिल मुनी सिद्ध साधक, जवळी ते सनकादिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुणी आनंदले, नेत्रतयांचे जळी भरले, नमस्कारुनी उभे ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच. जय जयाची पुराण पुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती, लक्ष्मीसहित राजहंसा, जगन्माया जगज्जीवना, ऐसी स्तुती ऐकोनी संतोषला तो चक्रपाणी, मेघगंभीर वचन पुसता झाला ऋषींसी. श्री भगवान उवाच. प्रसन्न झालो तुम्हासी, कायेने केले वैकुंठासी, सांगावे तुम्ही मजसी, धर्मपुत्र ऋषीवरांनो, तुम्हा ते कोणी कष्टविले, कवने पापी भेडसाविले, दुर्मर्दे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे, ऐकोनी श्री महाविष्णूचे वचन, संतोषले धर्मपुत्रांची मने, नमस्कार करुनी चरणे, सांगते झाले तयांसी. ऋषी उवाच. मणिचूर पर्वतासी, आम्ही वस्ता तपासी, मणिमल्ल दैत्य पिडले आम्हासी, आमचे आश्रमासी नासविले, अमरावतीचा राणा, तो मणिमल्ले जिंकिला, पिडले आम्हा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच. मणिमल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मास आराधिले, अमर ते जाहले, कोणी जिंकू न शके तयांशी, ते न हार मानिता, ऐका त्र्यंबका वाचुनी, चला जाऊ शिवभुवनी, तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास, तोच वधिल मणिमल्लासुरास, चला ऋषीवर हो, कैलास भुवनीची कथा, निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवणी समर्था, सांगत असे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.